आई बाबांचं. जर त्यांना कळलं ना तर त्या गुंत्याची गाठ अजून घट्ट होऊन जाईल आणि मग ती मला सोडवता येणार नाही. तू कशाला एवढा घाबरतोस रे ऋषा? हो, घाबरतो. कारण मला आई बाबांची चिंता आहे. मला असं खूप वाटतं की त्यांनी एकत्र राहावं, प्रेमाने राहावं. जितकं प्रिय मला माझं करिअर, माझं गाणं, माझं प्रेम आहे ना, तितकेच प्रिय मला माझे आई बाबा आहेत सुम्या. तितके काय त्याहून जास्तच. आई बाबांनी एकत्र राहावं, प्रेमाने राहावं, याहून जास्त आनंदाची गोष्ट एका मुलासाठी कुठली असू शकते रे? आणि जे आई बाबांच्या सुखाचा विचार करत नाही ना, ते नातद्रष्ट असतं. तू जाम इमोशनल करतोस यार ऋषा. मला वाटतं बहुतेक तू कोल्हापूरला पाठवणार मला. आता मला पण माझ्या आई बाबांची आठवण येते. हा, नाही तू बोल. ऋषी, तू मगाशी कॉफी शॉप मध्ये म्हणालास की तू आरजे आभासला अगदी चांगलं ओळखतो. जर तू त्याला ओळखतोस तर तू मला आधी का नाही सांगितलंस ऋषी? तू याबद्दल आपण उद्या सकाळी आरामात बोल. आता तू शांतपणे झोप. गुड नाईट. हा, पल्लू, पल्लवी पल्लवी, काय ग हेल्मेट घेऊन फिरते? गाडी कुठे तुझी? अरे यार, खराब झाली ना, गॅरेज मध्ये ठेवून आले. तुला कालचा किस्सा कळला का? कोणता? तो आभास नकली निघाला. अरे पण तुम्ही त्याला असं सोडलंच कसं? चांगले फटके द्यायचे होते ना. अरे सिच्युएशनच अशी होती की काय सांगू तुला. नीतूला सांभाळणं जास्त महत्वाचं होतं त्याला मारण्यापेक्षा. आणि झाल्या प्रकारामुळे तिला इतकं वाईट वाटलंय ना. अरे तिला ना आता सावरायची गरज आहे रे. आपण तिला कोणाच्या तरी आधाराची गरज आहे. खरं आहे तुझं, पण आपण काय ग तिला फक्त समजावू शकतो. खरं तर तिला स्वतःला सावरायला हवं. आणि आपण असा वेगळा काय आधार देणार का तिला? पण मला एक माणूस माहितीये जो तिला आधार देऊ शकतो. कोण? अरे आपला ऋषी रे. ऋषा? आता ऋषीने त्याच्या मनातलं तिला सगळं सांगून टाकलं ना, तर मे बी पॉसिबल आहे की ती आभासला विसरेल आणि ऋषीमध्ये इन्व्हॉल्व्ह होईल आणि मग सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. हा, हे होऊ शकतं. एक मिनिट, तू आता काय म्हणाली? काय? आता ऋषी तिच्यावर प्रेम करतो तर लग्नासाठी विचारून टाकायचं ना. कुठल्या योग्य वेळेची वाट बघतोय काय माहिती. अच्छा अच्छा, म्हणजे ऋषाचं नीतूवर प्रेम आहे असा तुला पण संशय आहे तर? संशय? संशय कसला? कबूल केलंय त्याने माझ्या समोर. उचल फोन. हा उचलायला असतो. अरे पण हा कशाला वापरतात फोन? मी काय करतेस काय तू? हे तो ऋषी आणि त्याचा फोन अगदी फालतू आहेत. फालतू? त्याचा फोन मी केव्हापासून त्याला फोन करते पण नाही, उचलतच नाहीये. ऍज इफ मी त्याच्या फोनची बेल ऐकायला त्याला फोन करते. फोन उचलायला असतात ना फोन. पण हो 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 हो, त्याचा फोन फालतू आहे ना, तुझा नाहीये ना, तुझा महागाचा आहे. मग त्याच्यावरचा राग तुझ्या फोनवर का काढतेस तू? आणि नी तुम्हाला काय वाटतंय की या वेळेला ना ऑफिसला जाणारी माणसं बिझी असतात ऑफिसच्या कामामध्ये आणि प्रत्येक फोन अटेंड करायला तो काही टेलिफोन ऑपरेटर आहे. आणि मला एक असं वाटतंय की तुझा फोन त्याने अटेंड केलाच पाहिजे. अशी का अपेक्षा आहे तुझी? तू काय त्याची गर्लफ्रेंड आहेस का? पल्लू, ब्रीद नीतू. काय म्हणणे? पल्लू, अगं महत्वाचं काम असेल म्हणून करत असेल की नाही मी त्याला फोन. उगाच करेन का मी त्याला फोन? नीतू, ब्रीद जयदेव, ब्रीद, एवढं कोणतं महत्वाचं काम होतं? ऋषीनं आभासला ओळखतो. त्यात काय, मी सुद्धा ओळखतो. सायबरवाला ना? तो नाही हो, तो नाही. हे बघा, ह्या खोट्या आभासच्या निमित्ताने कळलं की ऋषी खऱ्या खुऱ्या आभासला ओळखतो. आपला ऋषी खऱ्या आभासला ओळखतो. म्हणजे बस बस,
जोक सपाट, पण इनफ इज इनफ. मिस्टर तिळगुळकर, लवकरात लवकर कामाला लागा. आपापसात कामं वाटून घ्या आणि यावेळेस आपल्याला टेक्निकली फार साऊंड असणं गरजेचं आहे. मॅगझिन रिपब्लिकेशनच्या बाबतीत कुठलीही चूक होता कामा नये. येस मॅम, डोंट वरी, सगळं परफेक्टच होईल. ग्रेट. आणि आता एक खूप महत्वाची गोष्ट, लुक ॲट मी. येस मॅम. मिस्टर तिळगुळकर, माझ्याकडे बघा. येस मॅम. एनिथिंग रॉंग? No, but is there anything wrong about me today? नाही मॅम, अजिबात नाही. इनफॅक्ट मी म्हणेन की तुम्ही खूपच खूपच साडी छान दिसतीये. म्हणजे तुम्ही साडीत छान दिसते मॅम. तुम्ही खूप सुंदर दिसताय. वेल, थँक्यू. पण हे असं समोरच्याने विचारल्यानंतर कौतुक करण्यात काय अर्थ आहे? मॅम, मी मगाशीच बोलणार होतो, पण उगाच सगळ्यांसमोर गैरसमज व्हायला नकोय म्हणून मी गप्प बसलो. ओ माय गॉड, हा एवढा विचार? मिस्टर तिळगुळकर, जर एखादी गोष्ट आपल्या मनात आली ना, तर ती समोरच्याला सांगून मोकळं व्हा. आणि जर ते एखाद्याचं कौतुक असेल तर त्यात गैरसमज काय, नाही का? येस मॅम. असं आरजे आभासचं म्हणणं. ओ, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. तुझा हा वेडेपणा आम्ही खूप सहन केला, इतके दिवस सहन केला. पण आता जे काही घडलं ना, त्यानंतर सहन करणार नाही. त्या दिवशी तुझ्याबरोबर पल्लवी आणि ऋषी होते म्हणून वेळ निभावून नेली. तर काय झालं असाचा विचार केलायस तू? तुला कळत नाहीये का नीतू? त्या सगळ्या मागची आमची तुझ्याबद्दलची काळजी तुला दिसत नाहीये का? खरं खोटं, भास आभास. अगं, ज्याचं नावच आभास आहे त्याच्यावर कसा ठेवणार आहेस तू विश्वास? तू प्लीज, इनफ, खूप झालं. तू आता बाहेर पड. ऐक माझं, संपव हे सगळं. बाबा, बाबा, आय अंडरस्टँड युअर कन्सर्न. तुमची काळजी खरंच कळते मला, पण प्लीज बिलीव्ह मी. पण या वेळेला मी खऱ्या आभासला भेटायचं बोलते बाबा, आणि तेही थ्रू अन ऑथेंटिक सोर्स. ऋषी, बाबा, ऋषी का खोटं बोलेल? तो खरंच खऱ्या आभासला ओळखतो बाबा, आणि तो माझी भेट घडवून देणार आहे. प्लीज बाबा, प्लीज प्लीज. नीतू, मला काय वाटतंय, तू खूप घाई करतेस. अँड इट्स फाईन. त्याने नाही उचलला फोन तर काय झालं? यू कॅन ऑलवेज मेसेज हिम. आय एम शुअर ही विल कॉल बॅक. तुम्हा लोकांना नाही कळणार. आय जस्ट कांट वेट एनीमोर. मी भेटतेच त्याला. अगं नीतू, नीतू, पल्लवी, काय करायचं? ती खूप काळजी वाटते. रूपा गरिबीतून वर आलीये. वाया जलसा, डान्स बार. लोक तिचा इंटरव्ह्यू बघून धो धो रडतील. हो, तिथे जात ना मी. कृपया, काय फालतूगिरी चालू आहे? इंटरव्ह्यू घ्यायचाच आहे तर तो आपण आरजे आभासचा घेऊया ना. आभासचे चाहते लाखो आहेत, पण त्याला पाहिलेलं कुणीच नाहीये. आभासचा इंटरव्ह्यू हे लोकांसाठी खूप मोठं आकर्षण असेल.